हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण 5th नंबरचं चॅप्टर चालू करणार आहे, ऑसिलेशन्स. आता ऑसिलेशन मी तुम्हाला सांगितले होते त्याचे एक्झाम्पल्स. रॉकिंग ऑफ क्रॅडल अँड मोशन ऑफ अ पेंड्युलम. घड्याळाचा जो पेंड्युलम पाहिला तर त्याचे जे ऑसिलेशन्स असतात, टू अँड फ्रो मोशन्स इन अ इक्वल इंटरवल ऑफ अ टाईम, इट इज कॉल्ड ऑसिलेशन. And this motion also, the oscillatory motion is a periodic motion. म्हणजे सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण जी कॅरेक्टरिस्टिक पाहिली होती त्याची ती काय होती, एक पिरियोडिक मोशन पण असते. ती पिरियोडिक इन अ टाईम असं एक कॅरेक्टरिस्टिक होती. तीच कॅरेक्टरिस्टिक्स ही ऑसिलेशनला पण असते. त्या सर्क्युलर मोशनप्रमाणेच आपण याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन हे शिकणार आहे. पण इट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय साइन कॉस फंक्शन्स. पण ते फंक्शन आपण कोणत्या संदर्भात घेणार आहे, साइन आणि कॉस याच्या फंक्शन्समध्ये घेणार आहोत. अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ हार्मोनिक फंक्शन. ओके. A motion which repeats after a definite interval of time is called a periodic motion. Okay, the orbital motion of the earth around the sun is the periodic but not a oscillatory motion. मग तुम्ही म्हणाल पिरियॉडिक इन टाईम म्हटलं तर आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तिलाही एका ठराविक इंटरवलमध्येच फिरते. स्वतःभोवती फिरते ती किती वेळात फिरते, 24 तासात, म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईम असतो. पण इट इज नॉट अ ऑसिलेटरी मोशन. ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियोडिक, but all the periodic motions are not oscillatory. सर्क्युलेटरी मोशन आहे, आपण शिकलो UCM, ती पण पिरियोडिक आहे, म्हणजे तिला पण ऑसिलेशन पण म्हणता येईल असं आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळेच ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियोडिक, बट ऑल द पिरियोडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. ओके. याचे पण दोन टाईप्स आहेत. ऑसिलेशन्स मोशन ऑसिलेशनमध्ये दोन टाईप शिकणार. त्यातला पहिला आहे तो लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे. आता एक्झाम्पल अशासाठी पाहणार आहे, पहिल्यांदा एक्झाम्पल काय आहे की हा ब्लॉक आहे, म्हणजे लाकडी ठोकळा घेतला आणि त्याला स्प्रिंग आपण लावली आणि ती या बाजूनं उजव्या हातानं ओढली तर ती काय झाली, स्ट्रेच्ड. इथं लिहिलेलं आहे मी, स्ट्रेच झाली म्हणजे ती ताणली गेली, म्हणजेच तिचं डिफ्लेक्शन आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे ते कुठल्या साईडला आहे, +x आहे. आणि फोर्स कुठे लागलेला आहे, त्याच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. अँड धिस फोर्स इज कॉल्ड ॲज ए रिस्टोरिंग फोर्स. त्याची व्हॅल्यू आहे फोर्स इज इक्वल टू -kx. इथं मी दाखवलेले डिस्प्लेसमेंट स्ट्रेच म्हणजे इकडे ओढली, त्या डिस्प्लेसमेंट किती आहे, x. ओके. नेक्स्ट, ती रिलॅक्स पोझिशनला ठेवली म्हणजे तिला फोर्स कसा लावलेला आहे, 0, म्हणजे ती ओरिजिनल पोझिशनला, म्हणजेच इथे थांबलेली. दिस इज द ओरिजिनल पोझिशन आणि ही ओढलेली पोझिशन. आणि इकडची कॉम्प्रेस्ड पोझिशन म्हणजे मी स्प्रिंग आत दाबली फोर्स घेऊन, म्हणजे फोर्स कुठे आहे, अपोजिट डिरेक्शनला, आणि डिस्प्लेसमेंट कुठे झालेलं आहे, लेफ्ट हँड साईडला झालेले, म्हणजेच डिस्प्लेसमेंट काय आहे, -x. ओके. म्हणजे x मीन्स द डिस्प्लेसमेंट. इथे मग लॉ आहे, तो लॉ लिहिताना हा काय लिहिले, फोर्स इज इक्वल टू -k इंटू x. म्हणजेच हा लॉ इथे कसा आहे, ॲक्च्युली F इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू -x. proportionality sign cancel out, we get here k, and then the equality sign. K means called force constant. F is nothing but the restoring force and x is the displacement. हा फोर्स इज इक्वल टू -kx आपण इथे लिहिलेला आहे, कारण इथं दिसतानाच दिसतंय इकडे डिस्प्लेसमेंट आहे राईट हँडला, तर फोर्स कुठे आहे, लेफ्ट हँडला. इकडे फोर्स आहे राईट हँडला, तर डिस्प्लेसमेंट कुठे आहे, लेफ्ट हँड साईडला. ओके. म्हणजेच अपोजिट टू दॅट डिस्प्लेसमेंट फोर्स असतो, म्हणूनच ही साईन इथं का दिलेली आहे, निगेटिव्ह दिलेली आहे. बरोबर. आता जर आपण A इज इक्वल टू F/m हे कशावरून आलं, आपल्याला इक्वेशन माहिती आहे, F इज इक्वल टू न्यूटन सेकंड लॉ, मास इंटू ॲक्सिलरेशन, म्हणजेच ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय येईल, F/m.
अँड ॲक्सिलरेशन इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली -kx/m, म्हणजेच हा पण लॉ कसा आला -x. ॲक्सिलरेशनचा आणि फोर्सचा लॉ हा कसा आहे, इक्विव्हॅलंट आहे. कारण k/m, k मीन्स फोर्स कॉन्स्टंट and m is the mass of the particle is also the constant. म्हणजे ही k/m ही क्वांटिटी कॉन्स्टंट आली. ज्याप्रमाणे आपण k ची इथं व्हॅल्यू इथं k टाकली, इथंच काय आहे k/m. m सुद्धा ऑब्जेक्टचं पार्टिकल कसा, सॉरी मास ऑफ द ऑब्जेक्ट काय आहे, कॉन्स्टंट. ओके, म्हणजे ॲक्सिलरेशन अँड फोर्स आर द इक्विव्हॅलंट क्वांटिटीज. आता आपण हे प्रॅक्टिकली पाहिलं, म्हणजे व्हर्टिकल सेक्शनने असं पाहिलं. पण आपल्याला जर आता मॅथमॅटिकल पद्धतीने जर ते करायचं असेल, सांगायचं असेल, तर ते आपण फिगर अशा प्रकारे काढू शकतो. मगाचीच फिगर आपण जी उभी काढली होती ती पहा, ही अशी आहे. म्हणजे फोर्स नाही लावला म्हणजेच ती पोझिशन कोणती आहे, मीन पोझिशन. त्यावेळेला एक्स मीन्स द डिस्प्लेसमेंट काय आहे, एक्स इज इक्वल टू 0. आणि आपली जी पोझिशन पहिली स्ट्रेच्ड म्हणजे प्लस एक्स्ट्रीमला गेली की नाही, म्हणजे राईट हँडला गेलं, म्हणजे पहिली फिगर होती. म्हणजे आपण ती ताणली, तिला स्प्रिंग, तर प्लस एक्सपेरिमेंट, आणि मायनस म्हणजे ती कॉम्प्रेस्ड केली. ओके, ज्या वेळेला आपल्याला मीन पोझिशन असते कोणत्याही, आपण जरी एका जागी आहे ना, आपल्याला इच्छित स्थळी जायचे, कुठंतरी पोचायचं, तर आपली व्हेलॉसिटी कशी असते, मॅक्झिमम. आणि आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पोचल्यावर आपली व्हेलॉसिटी कशी होते, 0. बरोबर आहे. म्हणजेच त्याप्रमाणे आपण इथं प्लस एक्स्ट्रीमला गेल्यावर आपली व्हेलॉसिटी काय झाली होती, 0. तो ठोकळा थांबला होता. आणि ॲक्सिलरेशन काय असतं, मॅक्झिमम. त्याचप्रमाणे इकडे पण काय होतं, मायनस एक्स्ट्रीमला 0 आणि फोर्स कसा असतो, तो मॅक्झिमम असतो. मग असाच दोन्ही पुढे मागे असा फोर्स येतो, टू अँड फ्रो, कॉम्प्रेस अँड स्ट्रेच्ड. म्हणजे एक्स्ट्रीमपासून पुन्हा मीन पोझिशनला, मीन पोझिशनपासून पुन्हा एक्स्ट्रीमला, एक्स्ट्रीमपासून मीनला आणि मीनपासून एक्स्ट्रीमला. ह्या एक्स्ट्रीमपासून डायरेक्ट एक्स्ट्रीमला जाता येत नाही. बॉडी पहिल्यांदा मीन पोझिशनलाच येते आणि मीन पोझिशनपासूनच इकडे जाते. साधा आपण दोऱ्याला दगड बांधला तर डायरेक्ट दोरा एका बाजूला गेला दुसऱ्या बाजूला जात नाही, पहिल्यांदा मध्ये येतो मग एका कडेला, म्हणजे लेफ्ट टू राईट, म्हणजे मीन पोझिशन ती होती. आणि यालाच आपण कोणती म्हणतो, स्ट्रेट लाईन पाथ आहे. आणि ह्या स्ट्रेट लाईन पाथची मोशन टू अँड फ्रो येते, त्याच मोशनला म्हटलं जातं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. हार्मोनिक मोशन साइन कॉस येणार आहे म्हणून हार्मोनिक मोशन, आणि दिस इज द सिंपल, आणि स्ट्रेट आहे म्हणूनच लिनियर. सच मोशन इज अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ इज कॉल्ड LHSHM, म्हणजेच लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. इट इज डिफाइंड ॲज the linear simple harmonic motion of a body in which force or acceleration, आपण दोन्ही डेफिनेशन पाहिल्या, is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. Magnitude कसा आहे, it is directly proportional to the displacement. F is equal directly proportional to x and negative sign indicates that the force and the displacement is oppositely directed. फिगर मध्ये दाखवलेलं होतं मी मागे की फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स जर लेफ्ट हँडला असेल तर डिस्प्लेसमेंट कुठे आहे, राईट हँडला. आणि फोर्स राईट हँडला असेल तर डिस्प्लेसमेंट कुठे आहे, लेफ्टला, म्हणजे अपोजिट टू इच अदर. हेन्स द निगेटिव्ह साइन हिअर. म्हणजेच लॉ काय आहे, एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स. धिस लॉ इज कॉल्ड ॲज अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. स्ट्रेट लाईन मोशनमध्ये असा फिरणारे पार्टिकल टू अँड फ्रो, झोका फिरतो तसा किंवा पेंड्युलम फिरतो तसा, टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे. ओके, आता ह्या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्त्वाचं इक्वेशन हे प्रत्येक पेजवर लिहितच जायचं वर्गामध्ये आपण अभ्यास चालू केल्या, म्हणजे ते लक्षात राहतं. आता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM हे पहिलं इक्वेशन आणि डेरिवेशन आहे आपलं. डिफरन्शियल फॉर्म म्हणजेच काय असतो, आपण मागे x मीन्स डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटीला नोटेशन काय आहे v. डेफिनेशन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम.
पण या चॅप्टरमध्ये आपण लिहिताना d/dt ह्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, डिफरन्शियल फॉर्म. म्हणजे d/dt इंटू एक्स. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज कॉल्ड व्हेलॉसिटी. बरोबर. म्हणजे ही झालं इक्वेशन आपलं या चॅप्टरचं. नेक्स्ट ॲक्सिलरेशन काय आहे आपलं, v/t, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू d/dt इंटू v. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ v हिअर. v ची व्हॅल्यू काय आहे, dx/dt. मग याचं काय होईल, d इंटू डी, डी स्क्वेअर एक्स, अँड dt इंटू म्हणल्यावर dt स्क्वेअर. लिहिताना अशाच प्रकारे लिहायचा. इकडं तुम्ही स्क्वेअर लिहिला इथला तरी ते चुकीचं होईल. लिहिताना अशाच पद्धतीने लिहिता आलं पाहिजे आपल्याला. लिहिताना थोडे असा लिहिलं वेगळं, एक्सच्या पुढं हा 2 लिहिला तरी मिनिंग रॉंग होईल त्याचं. ओके. फ्रॉम डेफिनेशन ऑफ लिनियर SHM आपली काय डेफिनेशन आहे, एफ इज इक्वल टू मायनस KX. बरोबर. हा काय, मायनस KX, फर्स्ट इक्वेशन. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू काय आहे, मास इंटू ॲक्सिलरेशन. We substitute the value of acceleration in differential form here and d square x by dt square. आता रिअरेंज केले इक्वेशन. लेफ्ट हँड साईड इक्वल म्हटल्यावर राईट हँड साईड काय होईल, इक्वल. मीन्स ही फर्स्ट सेकंड इक्वेशन इज इक्वल टू फर्स्ट इक्वेशन मायनस साईड. मायनस इकडे घेतल्यावर काय झाली, ही प्लस इज इक्वल टू 0 आला. आता के ची आपल्याला m हा कॅन्सल आउट करायचा आहे. डिवाइड द बोथ द साइड्स. म्हणजे डिवाइड हिअर, डिवाइड आणि हिअर डिवाइड काय येईल, हा 0. m गेट कॅन्सल आणि इथला m काय झाला, k/m. ओके. धिस k/m हॅविंग द व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर अँड धिस ओमेगा इज कॉल्ड ॲज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा आपण पहिल्या चॅप्टरमध्ये ओमेगा इज इक्वल टू 2πn. n मीन्स द फ्रिक्वेन्सी. ओके. आणि ती व्हॅल्यूच आहे, परंतु या चॅप्टरमध्ये तिला काय आहे, कॉन्स्टंट k/m. सबस्टिट्यूट हिअर d स्क्वेअर x by dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. and this equation is called as a differential equation in SHM. Okay, thank you.